मी राज्यसभेवर गेल्यानंतर माझ्या जागी माझ्या पुतण्याला राज्य मंत्रिमंडळात घ्यावं. अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पक्षासमोर ठेवलेली अट आणि त्यासाठी 2 ते 3 दिवस केलेलं लॉबिंग. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं छगन भुजबळांनाच राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल अशा चर्चांना वेग आला होता. पण सलग 2 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसकडनं भुजबळांना वेटिंगवर ठेवण्यात आलं. भुजबळांनी पुतणे समीर भुजबळ यांना मंत्रिपद देण्याच्या ठेवलेल्या अटीमुळेच त्यांना राज्यसभेची उमेदवारी द्यायला उशीर होतोय असं सांगण्यात आलं. मग भाजपच्या नेत्या नवनीत राणांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानं त्यांना देखील राज्यसभेची लॉटरी लागू शकते अशा चर्चा रंगल्या. पण अखेर रविवारी रात्री अजित पवार गटाकडनं राजेंद्र जैन यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली. चर्चेत असलेल्या नावांपेक्षा पक्षानं नवीनच नावाला पसंती दिल्यानं यावरनं मोठं आश्चर्य व्यक्त केलं जाते. राजेंद्र जैन हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू असल्यानं पटेलांचं पक्षातलं स्थान अबाधित ठेवल्याच्या चर्चा होत आहेत. पण या सगळ्यात एक मुद्दा चर्चेत आलाय, तो म्हणजे भाजपच्या सोयीचा. भुजबळांची अट दिल्लीतल्या भाजप नेतृत्वानं धुडकावल्याचा मेसेज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला आणि सूत्र फिरली. त्यामुळे भुजबळांना डावलून राष्ट्रवादीनं राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिल्याचं म्हटलं जातंय. पण पक्षानं अचानक भुजबळांऐवजी जैन यांना संधी देण्यामागची कारणं काय, यातनं अजित पवार गटानं कसा गेम फिरवला आणि या सगळ्यात भाजपनं आपला फायदा कसा साधला समजून घेऊयात या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार या बारामती पोटनिवडणुकीत निवडून आल्यानंतर राज्यसभेची त्यांची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी 18 जूनला निवडणूक होणार आहे. सुरुवातीला पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचंच नाव उमेदवारीसाठी सगळ्यात जास्त चर्चेत होतं. मंत्रिपदावरनं काही काळ नाराज राहिलेल्या भुजबळांना राज्यसभेच्या माध्यमातून दिल्लीच्या राजकारणात पाठवण्याचा पर्याय पक्ष नेतृत्वासमोर होता. पण त्याच वेळी भुजबळांनी एक अट पक्षासमोर ठेवल्याचं समोर आलं. मी राज्यसभेत गेल्यावर रिक्त झालेल्या येवला विधानसभा मतदारसंघात पुतणे समीर भुजबळ यांना तिकीट द्यावं आणि त्यांना राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रिपद द्यावं अशी अट भुजबळांनी ठेवली. दरम्यान शनिवारी अजित पवार गटाच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली. तेव्हा सुद्धा भुजबळांच्या अटीवरती चर्चा झालीये असं सांगण्यात आलं. त्यानंतर शनिवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची भुजबळांच्या सातपुडा बंगल्यावर बैठक पार पडली. पण भुजबळांना राज्यसभेसाठी वेटिंगवर ठेवण्यात आलं. रविवारी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची रात्री उशिरापर्यंत एक बैठक झाली आणि या सगळ्यात भाजपच्या नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी देखील सुनेत्रा पवारांची भेट घेतल्यानं त्यांचंही नाव चर्चेत आलं. तसंच अविनाश आदिक, अमरसिंह पंडित, प्रतिभा शिंदे, प्रमोद हिंदूराव यांच्या नावांवर सुद्धा चर्चा होत असल्याचं सांगण्यात आलं. पण रविवारी रात्री उशिरा बैठक संपल्यावर खासदार सुनील तटकरे यांनी राज्यसभेच्या एका जागेसाठी राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा केली. भुजबळांचं नाव राज्यसभेसाठी जवळपास फायनल झाल्याचं बोललं जात असतानाच जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणं हा भुजबळांसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जाते. पण त्याच वेळी जैन यांचं नाव जाहीर झालं तेव्हा स्वतः भुजबळ सुद्धा तटकरेंसोबत माध्यमांसमोर आले. भुजबळांची कुठलीही नाराजी नाहीये, ते आताही आमच्या बरोबर आहेत असं तटकरेंनी सांगितलं. पण अचानक चर्चेत नसलेल्या नावाला पक्षानं संधी दिल्यामुळं डाव नेमका कसा फिरला, नक्की कोणती सूत्र हल्ली, या सगळ्याची आता चर्चा होतीये. या निर्णयातनं राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा तटकरे, पटेल आणि फडणवीसांनी अनेक गोष्टी साधल्याचं बोललं जाते. यातली पहिली गोष्ट म्हणजे तटकरे आणि पटेलांनी पक्षातलं आपलं स्थान अबाधित ठेवलं. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी घडल्या. पक्षात पार्थ पवार विरुद्ध तटकरे पटेल असा संघर्ष उफाळून आलाय असं वारंवार बोललं जाऊ लागलं. मग तटकरे पटेलांनी केलेला पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचं पक्षाच्या वतीनं निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र, पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतनं तटकरे पटेलांची नावं वगळणं, विधान परिषदेच्या जागेसाठी पक्षातल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची मागणी होत असताना पार्थ पवारांचे मित्र विक्रम काकडे यांना पक्षप्रवेश देत दिलेली संधी. यामुळे पक्षामध्ये तटकरे आणि पटेल अशा ज्येष्ठ नेत्यांचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय असं बोललं गेलं. खरं तर अजितदादांच्या निधनानंतर पक्षाची सूत्र जरी सुनेत्रा पवारांकडे आली असली तरी ही सूत्र प्रत्यक्षात पार्थ पवारच हलवत आहेत अशा चर्चा झाल्या. पक्षात आपल्याला एकटं पाडलं जाते याबद्दलचा संताप सुद्धा तटकरेंनी सुनेत्रा पवारांसमोर पक्षाच्या बैठकीत व्यक्त केला होता. पण या सगळ्यानंतर घडलेल्या घडामोडी बघितल्या तर त्यात तटकरे पटेलांनी डाव फिरवलाय असं दिसून येतंय.
सध्या ज्या विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोट्यातनं निवडून जाणाऱ्या कोकणच्या जागेवर मोठा पेच निर्माण झाला होता. सुनील तटकरे आपले चिरंजीव अनिकेत तटकरे यांना ही जागा मिळावी यासाठी आग्रही होते, तर शिंदेच्या सेनेचे मंत्री भरत गोगावले सुद्धा आपल्या मुलासाठी प्रयत्न करत होते. पण अखेर ही जागा राष्ट्रवादीच्या आणि अनिकेत तटकरेंच्या पदरात पडली. इतकंच नाही तर एकनाथ शिंदेच्या आदेशावरनं आमदार महेंद्र दळवींनी आपल्या मुलीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि अनिकेत तटकरेंची कोकण विधान परिषदेत बिनविरोध निवड झाली. सुनील तटकरेंना डावललं जात असल्याच्या चर्चा होत असताना त्यांनी आपल्या मुलाला मिळवून दिलेली उमेदवारी यातनं तटकरेंची ताकद दिसून आली. आता राज्यसभेच्या बाबतीत बोलायचं तर राजेंद्र जैन यांच्या खासदारकीपेक्षा हा निर्णय प्रफुल्ल पटेलांसाठी जास्त महत्वाचा असल्याचं बोललं जाते. राजेंद्र जैन हे प्रफुल्ल पटेलांचे अत्यंत विश्वासू नेते मानले जातात. जैन यांनी पटेलांचे पीए म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पटेलांचं वर्चस्व असलेल्या भंडारा गोंदियात राजेंद्र जैन यांनी स्थानिक पातळीवर पक्षासाठी काम केलेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष ते प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित आणि विदर्भातली मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे सचिव म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. त्यामुळे राजेंद्र जैन यांचं नाव राज्यसभेसाठी कुठेही चर्चेत नसताना अखेर त्यांच्या नावावर पक्षाने केलेलं शिक्कामोर्तब हा प्रफुल्ल पटेल यांच्या राजकारणाचा मोठा विजय मानला जातोय. त्यामुळेच आधी अनिकेत तटकरे आणि आता राजेंद्र जैन यांना मिळालेली उमेदवारी या सगळ्यामध्ये सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पक्षातलं आपलं स्थान भक्कम केल्याचं, ते अबाधित असल्याचा मेसेजेस त्यांनी दिलाय असं यातनं स्पष्ट होतंय. आता या निर्णयामागची दुसरी गोष्ट म्हणजे भुजबळांना मर्यादित करणं. दिल्लीमध्ये राज्यसभेची उमेदवारी आणि राज्यामध्ये पुतण्याला मंत्रीपद या माध्यमातून छगन भुजबळ गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जोरदार लॉबिंग करत होते. राष्ट्रवादीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळांनी यासाठी घराणेशाहीचा दाखला सुद्धा दिला होता. तटकरेंचं उदाहरण देत, तटकरे लोकसभेत खासदार आहेत, त्यांच्या कन्या राज्यात मंत्री आहेत आणि त्यांचे चिरंजीव विधान परिषदेत आमदार आहेत असं सांगत तटकरेंच्या कुटुंबाला जर इतकी मोठी राजकीय ताकद मिळत असेल तर ती आपल्याला देखील मिळायला हवी असा युक्तिवाद भुजबळांनी केल्याचं सांगण्यात येतं. समीर भुजबळ हे नाशिक लोकसभेचे माजी खासदार असून त्यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळावं असंही भुजबळांचा दावा ते करत होते. पण त्यांची कोणतीच अट मान्य न करता पक्षानं थेटपणे प्रफुल्ल पटेलांच्या विश्वासू नेत्याला राज्यसभेची संधी दिल्यानं पक्षानं भुजबळांना मर्यादित केल्याचं सांगण्यात येते. आता छगन भुजबळ हे पक्षाचे ज्येष्ठ नेते असले तरी मधल्या काळात त्यांनी पक्षावर असलेली आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. 24च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुरुवातीला अजितदादांनी भुजबळांना मंत्रीपद नाकारलेलं. त्यावेळी फडणवीसांची इच्छा असताना सुद्धा अजित पवारांच्या नेतृत्वानं आपल्याला मंत्रिपदापासून लांब ठेवलं असं भुजबळ म्हणालेले. मग त्यानंतर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि भुजबळांना अजितदादांनी कॅबिनेट मंत्रिपद दिलं. त्यामुळे भुजबळांना पक्षात नाकारून चालणार नाही असा मेसेज गेल्याचं देखील बोललं जात होतं. मध्यंतरी पक्षाच्या बैठकीत तटकरे आपली नाराजी व्यक्त करताना त्यांना भुजबळांनी थांबवल्याच्या बातम्या देखील आल्या होत्या. इतकंच नाही तर पार्थ पवारांच्या मर्जीतल्या व्यक्तीला भुजबळांनी टेंडर द्यायला नकार दिल्यामुळे सुद्धा दोघांमध्ये खडाजंगी झाल्याचं समोर आलं होतं. आपल्या याच बार्गेनिंग पॉवरचा वापर करून भुजबळ आता देखील खासदारकी आणि पुतण्याच्या मंत्रिपदासाठी दबाव तंत्राचा वापर करतायत अशी चर्चा होती. पण अखेर पक्षानं त्यांचं हे दबाव तंत्र मोडून काढल्यानं भुजबळांची ताकद मर्यादित केल्याची चर्चा आता होताना दिसतीये. फक्त इतकंच नाही तर या निर्णयातनं तटकरे पटेलांनी पार्थ पवारांना देखील शह दिल्याचं बोललं जाते. पार्थ पवारांनी विधान परिषदेप्रमाणे राज्यसभेच्या जागेसाठी सुद्धा आपल्या मर्जीतल्या काही नावांसाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं जात होतं. पण या नावांवर सुद्धा काट मारून आपल्याच मर्जीतले नेते राज्यसभेवर घेऊन या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी पार्थ पवारांची सुद्धा कोंडी केली आहे असं बोललं जाते. आता राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीमुळे समोर आलेली तिसरी गोष्ट म्हणजे महायुतीतलं सत्ता समीकरण भाजपच्या सोयीप्रमाणे राखणं. भुजबळांची अट पक्षाकडनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगण्यात आली. त्यानंतर भुजबळांना जवळपास 24 तास वेटिंगवर ठेवण्यात आलं. अखेर रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समीर भुजबळांच्या मंत्रिपदाला दिल्लीतनच नकार आल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना कळवलं. त्यानंतरच सूत्र फिरली आणि भुजबळांचा पत्ता कट झाला अशा बातम्या आल्या. आता भुजबळांनी या सगळ्या बातम्या खोट्या आहेत असं जरी सांगितलं असलं तरी 2 दिवस सूत्र फिरत होती हे नाकारून चालत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या पक्षांतर्गत निर्णयात थेट भाजपचा हस्तक्षेप असल्याचं सुद्धा बोललं जातंय. छगन भुजबळ हे राज्यातले बडे नेते आहेत. मुख्य म्हणजे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात भुजबळांचा चांगला होल्ड आहे.
आता भुजबळांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातनं विधान परिषदेत आमदार आहेत. त्यामुळे जर भुजबळांना खासदारकी देत केंद्रात संधी दिली असती आणि समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद मिळालं असतं तर भुजबळ कुटुंबियांची ताकद चांगलीच वाढली असती. यामुळे आगामी काळात भाजपच्या अडचणी देखील वाढल्या असत्या. नाशिक जिल्ह्यात भाजपनं अलीकडेच आपली चांगली ताकद निर्माण केली आहे. त्यामुळे जर भुजबळांना बळ मिळालं तर भाजपला नाशिक सहित राज्यामध्ये इतर ठिकाणी सुद्धा आव्हान उभं राहिली असतं. म्हणूनच राष्ट्रवादीनं भाजपच्या सोयीप्रमाणे भूमिका घेऊन भुजबळांना डावललंय अशा चर्चा आता होताना दिसत आहेत आणि यामुळेच यामागे फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक आहे असं देखील बोललं जाते. एकंदरीतच भुजबळांना राज्यसभेची संधी नाकारणं, त्यांच्या जागी पटेलांच्या मर्जीतल्या नेत्यांची निवड होणं, पार्थ पवारांना शह बसणं आणि या सगळ्याची फडणवीसांच्या माध्यमातून सूत्र फिरणं यामागे मोठा राजकीय डाव असल्याच्या चर्चा होताना दिसतात. या सगळ्या राजकारणाबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.